करुणी दाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी महायोग पिते तटे भीम रथ्याम वरम पुंडलिका यदा कुमुनिंद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमान नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वरील करावा अभेर संपाद्य ज्ञानम च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुरुन्दम् अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी अनंत कृपा विभूषित भगवान श्री पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य दादासाहेब या सर्वांच्या असीम कृपेने या भव्य आणि दिव्य अशा या प्रांगणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसी भालकी या भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये दादासाहेबांच्या चरणाने स्पर्श झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये चालत असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही द्वितीय दिवसाची कीर्तन पुष्परूपी सेवा भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंद समर्पित करण्यासाठी या ठिकाणी प्रथमतः पहिल्यांदाच येण्याचा हा सुयोग आला आणि सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसी या समितीच्या वतीने तसेच श्री प्रदीप भाऊ यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा हा प्रथमतः योग आला। उपस्थित गावातील या परिसरातील
या पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाची सेवा करणारी ही सर्व निष्ठावान मंडळी, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे मामाजी असणारे सुरेश मामा भिंगोलीकर, आमचे बालाजी महाराज कळसदाळकर विनेकरी, आमचे गायनाचार्य असणारे बंधू सैदापूरचे असणारे महाराज, आणि या आपल्या या सप्ताहामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं श्रवण करत आहात, वाचन करत आहात, ते श्री हरिभक्ती पारायण आमचे गुरुबंधू लक्ष्मणजी महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या परिसरातील असणारी सर्व निष्ठावान मंडळी, वारकरी संप्रदायाची सेवा करणारी मंडळी. महाराज, मी असं हे पहिल्यांदाच पाहिलं की तारीख दिल्यानंतर आम्हाला कधी कधी घरून निघताना त्या गाववाल्यांना फोन करावा लागतो की बाबा तुमच्या गावाला सप्ताह चालू आहे का. त्या दिवशी फोन सुद्धा येत नाही. पण हे पहिला असा सप्ताह आहे सुरेश मामा, कमीत कमी 10 ते 15 जणांनी मला फोन केला, महाराज तुम्ही कुठं आहात, कुठं आहात, काय नाही. म्हणजे एवढं प्रेम आणि एवढं हे असणारं हे आपली ही भालकी कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यामध्ये आमचे असणारे धनाजी भाऊ यांचा सुद्धा फोन झाला. जुनी ओळख असणारे आमचे धनाजी भाऊ म्हणजे बाळू दादा साऊंड सिस्टीम वाले, या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या पवित्र उपस्थितीने आपल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीतील जे काही सदस्य मंडळी आहेत, मातृवर्ग आहे, पितृवर्ग आहे, लहान थोर ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चालत असलेला हा तन मन धनाने सर्वांच्या सहकार्याने लाभणारा हा अखंड ज्ञान यज्ञ सोहळा, आणि या ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये आपण सर्व पिपासू साधक मंडळी श्रवण करण्यासाठी आपण उपस्थित मोठ्या संख्येने आहात. आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या अभंगाचं तुम्हाला आम्हाला सर्वांनी मिळून चिंतन करायचं आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वसंत विश्वभूषण ज्ञानेश प्रिय तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे संत महात्म्यांचं या जीवनातलं, या जगतात आल्यानंतर संत महात्मे कशा प्रकारे लीला करतात आणि संत महात्मे या जगतामध्ये जी क्रिया करतात ती क्रिया नुसतं समाजाला सांगत नाहीत, तर ते स्वतःही करतात आणि मग समाजाला सांगतात की कशा प्रकारे क्रिया करतात, कशी लीला करतात. या अभंगामध्ये तुकोबारायांनी ती व्यक्त केलेली आहे. मायबापू, या जगतामध्ये संत महात्मे जे येतात ना, ते कशासाठी येत असतील महाराज, तर या जगतामध्ये आल्यानंतर संत महात्मे 3 गोष्टी घेऊन येतात आणि 3 गोष्टीचं कार्य करण्यासाठी या ठिकाणी येतात. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या महाराज? संत महात्मे या जगतामध्ये आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जाग करण्याचं काम करतात. झोपलेल्या समाजाला, निद्रिस्त झालेल्या समाजाला जाग करण्याचं काम संत महात्मे करतात. 1 नंबर. आणि 2रा नंबर महाराज, या जगतामध्ये जो समाज आहे त्या समाजाला सांभाळण्याचं काम करतात, समाजाला सांभाळण्याचं काम करतात. आणि 3रं काम म्हणजे या सांभाळलेल्या समाजाला, या निद्रित असणाऱ्या समाजाला जाग करून त्या समाजाला शिकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय शिकवतात? परमार्थ शिकवतात. जो समाज अज्ञानामध्ये पडलेला आहे, अंधकारामध्ये पडलेला आहे, जो समाज निद्रिस्त आहे, अशा समाजाला जागृती देण्याचे काम संत महात्मे पहिल्यांदा करतात. का बाबा जागृती देतात? कारण महाराज, या जगतामध्ये जर पाहायला गेलं तर समाज हा आडमार्गाला जाऊन कुठेतरी अज्ञानामध्ये, कुठेतरी अंधश्रद्धेमध्ये, कुठेतरी वाम मार्गाला चाललेला जो समाज आहे त्या समाजाला जाग करण्याचं काम संत महात्मे करतात. आणि संत महात्म्यांचं मूळ उद्देश काय असेल महाराज, तर तुम्हाला आम्हाला जागृती देणं, जागृती देणं. आणि ती जागृती काय देत असतील महाराज? त्याचं कारण असं आहे महाराज, समाज जेव्हा अशिक्षित असतो, अज्ञानी असतो, त्या समाजाला ज्ञानाचं महत्व कळत नाही आणि ज्ञान समजत नाही. आपल्या जवळच ज्ञान असतं पण त्या ज्ञानाची महती माहित नसते. म्हणून त्या समाजाला जागृती देण्याचं काम संत महात्मे करतात. मग का महाराज, कशासाठी जागृती देतात? आम्ही झोपलेलो आहोत का? हो महाराज, आम्ही जर पाहायला गेलं ना तर खरे आम्ही झोपलेलोच आहोत. आपण इथं जेवढेही उपस्थित आहोत ते आम्ही सगळे झोपलेलो आहोत. बघा, माझ्या सहित आपण सगळे झोपलेलो आहोत महाराज. आमचे तर डोळे उघडे आहेत किंवा आमचे चर्मचक्षु उघडे आहेत महाराज. आपले डोळे देहदृष्टीनं जरी उघडे असले पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मदृष्टीनं आपण खरे झोपलेलोच आहोत. या श्याम जागृती संयमी काय म्हणजे गीतेनं सांगितलं, बाबा या जगामध्ये जागा कोण आहे? बाबा जागा कोण आहे? तर जागे फक्त संत आहेत आणि आम्ही निद्रिस्त आहोत. म्हणून या जगतामध्ये आल्यानंतर संत महात्मे पहिल्यांदा काय करतात? जो समाज विषयामध्ये गुरफटलेला आहे, जो समाज अज्ञानामध्ये गुरफटलेला आहे,
त्या समाजाला जागृती देण्याचं काम करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. बाबा उठा उठा, धन दारा पुत्रजन, बंधू सोयरी त्रिशूण, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. अरे बाबांनो, या विषयामध्ये का अडकलात? हे बाकीचा जो माया जाळ आहे, हा जो संसाराचा जाळ आहे ना, हा जाळ तुम्हाला, या जाळ्यामध्ये अडकलात ना, ह्या जाळ्याला तोडा आणि जागवा. जागवा म्हणतात. याचा अर्थ काय महाराज? आपण खरे निद्रिस्त आहोत, खरे निद्रिस्त आहोत. बघा तुम्हाला पटवून देतो, आपण देहदृष्टीनं जागी आहोत महाराज, देहदृष्टीनं जागी आहोत. कसे बघा, समजा उदाहरणार्थ सप्ताहाची मीटिंग बसली. सप्ताहाची मीटिंग बसल्यावर गावकऱ्यांनी ठरवलं, बाबा प्रत्येकाला कामं वाटून दिले. आपण असं करूया म्हणजे विना पहारा घ्यायचा, पण प्रत्येकाला एक एकच तास द्यायचा, म्हणजे जास्त ना 1 तास. 12 माणसं भेटत नाहीत ना आपल्याला 24 तासासाठी 2-2 तास. आता आपण प्रत्येकाला 1 तास द्यायचं आणि 24 माणसं शोधायची. मग गावामध्ये गेले, फिरायला लागले, एका बाबाच्या घरी गेले. बाबा बाबा आता तुम्हाला काही काम नाही बाबा, तुमचं वय झालंय, तुम्ही रिटायरमेंट घेतली, आता पेन्शन घेता, काहीच करू नका, दररोज फक्त 1 तास विना पहारा घ्या. किती घ्या? किती? 1 तास विना पहारा घ्या. म्हणून प्रत्येक बाबाच्या घरी गेले. बाबाच्या घरी गेल्याबरोबर बाबाला विनंती केली, बाबा 1 तास विना पहारा घ्या. आता बाबाजी म्हणले, 1 तास विना पहारा? 1 तास? एवढा वेळ माझ्याकडे आहे का? मला मरायला वेळ नाही आणि 1 तास मला विना पहारा घ्यायला होता? माझ्यानं होत नाही बाबा, तेवढं ओझं माझ्यानं उचललं नाही, मला थांबणं होत नाही, मला शुगर आहे, मला बीपीचा त्रास आहे, मला अमुक आहे धमुक आहे, असं ओरडा ओरडत राहिला. बाबा 1च तास आहे हो? नाही, माझ्यानं घेणं होत नाही. बकुळ गावात माणसं आहे, जावा गावात फिरा. 1 तास घ्यायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तेच बाबा उठले. ऐका आता, सुनबाई म्हणली, बाबाजी मामाजी, हे कार्ट मला काम करून देण्यात चालले, हे घरातलं मला स्वयंपाक करू देत नाही, हे पोरग, याला काय करा, 2 तास गावाला फिरून आणा जाऊन. पोरग 12 किलोचं होतं नातू. किती? 12 किलोचा नातू घेऊन 2 तास गावाला फिरला महाराज भाकरीसाठी. जर नातू नाही फिरला तर सून भाकर वाढणार नाही. 2 तास नातू घेऊन 12 किलोचा अख्ख्या गावाला फिरला, पण विना पहारा 5 किलोचा 1 तास घे म्हणलं तर एवढी कारणं सांगितलं. आता मला सांगा, विना पहारा घेतल्यानं फायदा काय? विना पहारा घेतल्यानं 3 गोष्टीचा फायदा आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचं तप होणार आहे. कायेनं आपण मंदिरात उभा आहोत, वाचेनं रामकृष्ण हरी म्हणणार आहोत आणि मनामध्ये इच्छा आहे काहीतरी आपलं म्हणजे काहीतरी आपला उद्धार व्हावा, काहीतरी याच्यातून आपलं आत्मकल्याण व्हावं. म्हणजे मन चांगलं आहे, कायेनं तप होणारे, वाचेनं तप होणारे, मानसिक तप होणारे. त्यामुळं आपल्याला आत्मदृष्टीनं आपलं कल्याण होणार आहे. आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा होणार आहोत. पण जिथं जागा व्हायचं आहे तिथं माणूस
तयार नाही झाला. आणि जिथं काहीच फायदा नाही तिथं 12 किलोचा नातू घेऊन अख्ख्या गावाला फिरला. सकाळी समजा आपण जर म्हणलो ताई 1 तास ज्ञानेश्वरी पारायणासाठी द्यावं प्रत्येकाने, नाही हो आम्हाला बसणं होत नाही, आम्हाला वेळ नाही, आम्हाला असं नाही, आम्हाला तसं आहे, आम्हाला अडचण आहे, आम्हाला अमुक आहे धमुक आहे, सगळी कारणं सांगतो आपण. 1 तास ज्ञानेश्वरी पारायणासाठी आपल्याकडे वेळ नाही. पण ऐका, उद्या जर समजा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं प्रत्येक महिलेला 3,000 रुपये महिन्याला खात्यावर टाकणार आहे मी, फक्त तुम्ही काय करा, तालुका भालकीच आहे ना, तालुक्याच्या तहसील ऑफिसला कागदपत्र घेऊन या, आधार कार्ड राशन कार्ड घेऊन या. समजा तिथं किती महिला लाईन लावतील? मावतील का महिला? तिथं मावणार नाही. म्हणजे जिथं आपलं कल्याण होणार आहे, जिथं आपला उद्धार होणार आहे, तिथं आपण झोपलेलो आहोत. आणि जिथं आपलं कल्याण नाही तिथं आपण डोळे उघडे ठेवून जागे आहोत. बघा नेहमीच उदाहरण बघा, गावात सप्ताह असतो, भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, दुसऱ्या दिवशी गावातल्या एका माणसाला म्हणतो बाबा स्वयंपाक चालू आहे, कुत्रे वगैरे येण्याची शक्यता, फक्त इथं तुम्ही स्वयंपाका जागी उभा राहा, खुर्ची घालून बसा, काही काम करू नका. नाही हो माझ्याकडे वेळ नाही, मी उभा राहू शकत नाही. आणि त्याच्या पोराचं जेव्हा लग्न असतंय तेव्हा धोतर फाटेपर्यंत पळते. बरोबर? याचा अर्थ काय होणार? जिथं आपलं कल्याण होणार आहे म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण झोपलेले आहोत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, आणि देहदृष्टीनं तुम्ही आम्ही जागा आहोत. ज्ञानोबारांची एक ओवी आहे, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, जोपर्यंत आपल्या देहाचा आदर वाढतो ना, जोपर्यंत आपण या देहाला माझं म्हणतो, लांबून चालून करतो, या देहाचं, या देहासाठी झटतो, तोपर्यंत काय होतं? मनोनी पडला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोधाचा विसर पडला की माणसाच्या देहाचा आदर वाढतो. मग तो काय करतो? पिंड पोसावे अधमाची ज्ञान, पिंड पोसावे अधमाची ज्ञान, विल्लास मिष्टान्न करोनिया, त्याची बुद्धी अशी होते, पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न करोनिया. फक्त पिंड पोसण्यासाठी जगतो, फक्त शरीरासाठी जगतो. म्हणजे असा जो निद्रिस्त आहे, असा जो देहातीत झालेला आहे, देहामध्ये अडकलेला आहे, देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा, ययापरी प्रतिमा ढळून येणे. ज्ञानोबा सांगतात फक्त देहाचाच विचार करतो ना, अशा जीवाला संत महात्मे जागृती देतात, समजावून सांगतात, पाया पडतात. जर ऐकना गेलं वाजतसे बोंब कोणी नायकते कानी, वाजतसे बोंब कोणी नायकते कानी, हरे हरण मनते तया थोर झाली हानी. वाजतसे बोंब कोणी नायक ठिकाणी, हरे हरा न म्हणती तया थोर झाली हानी.
उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून दुजा ठाव नाही कोठे. कारण महाराज या तापलेल्या जीवाला विश्रांती फक्त दोनच ठिकाणी आहे, एक तर देवाच्या जवळ आणि एक तर संतांच्या जवळ. काय विश्रांतीचे स्थान संतांचे ते माहेर, असं सांगितलं महाराज. नाम म्हणे देवा जलात या ठाया, नाम म्हणे देवा जलात या ठाया, देवादिकाला सुद्धा विश्रांती संतांच्या दरबारातच मिळते, संतांच्या वाङ्मयातच मिळते महाराज. म्हणून संत महात्मे तुम्हाला आम्हाला जागृती देतात, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. संतांचं मुख्य काम आहे महाराज जागृती देणे. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलते, फक्त जाग करणं. पण महाराज आपण खरी झोपले, बोलो अबोलने बोली, जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधारणा उजेडलेगा. बाहेर आपण जागा आहोत पण आत आपण झोपलेलो आहोत. म्हणून आपल्याला जे जागृती देतात ते आत्मस्वरूपाची देतात. संतांचं पहिलं काम आहे समाजाला जागृती देणं, समाजाला जाग करणं, समाजाचा सांभाळ सुद्धा करतात महाराज. संत महात्मे सांभाळतात तुम्हाला आम्हाला, कशी असू द्या. बघा तुम्ही आळंदीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय जयराम बाबा भोसले यांच्याकडे जे विद्यार्थी यायचे महाराज, ती रानात काम करणारी, अज्ञानी, अशिक्षित, वंचित, उपेक्षित, दलित, शोषित, प्रत्येक जातीतून आलेली मुलं, प्रत्येक वर्गातून आलेली मुलं, ज्यांना कसल्याच प्रकारचा आधार नसायचा, पण त्याही लेकराला वैकुंठवासी प्रातस्मरणीय जयराम बाबांनी जवळ घ्यायचं, मायेचा हात द्यायचा आणि त्यांना आधार देऊन त्यांचा सांभाळ केला महाराज. आज बाबाकडे शिकलेले विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध झाले, मोठमोठ्या पदावर आज महंत म्हणून आहेत. अशी मुलं त्यांनी घडवली महाराज, सांभाळली. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवर्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सांभाळलं, अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. म्हणजे काय, संत महात्मे या जगतामध्ये समाजाचा सांभाळ करतात आणि संत महात्मे या जगामध्ये समाजाचा सांभाळ करतात आणि समाजाला शिकवतात सुद्धा महाराज. ऐका, समाजाला शिकवतात. बरं, समाजाला शिकवत असताना काय असतं महाराज, शिकवण्याची सुद्धा शैली पाहिजे. लक्षात घ्या, आम्हाला एक बीजगणिताचे शिक्षक होते. आम्हाला आता लहानपणी इंग्रजीचे संस्कारच नव्हते महाराज, पण ते फळ्यावर उभा राहिले ते मास्तर असं फळा हातात घ्यायचे, फळा असा असायचा, खडू घ्यायचे, एका हातामध्ये ते डस्टर असायचं, पुसायचं आणि ते लगेच म्हणायचे इज इक्वल टू इनटू प्लस राईट, हेच म्हणायचे. ते आम्हाला कळायच नाही काय त्याचं, त्याची भाषाच आम्हाला कळायचं नाही. बीजगणित आणि भूमितीचा तास सुरू झाला की आमची पोरं डेस्क मध्ये मुंडी घालायची, ते डेस्क होते पहिलं, त्याच्यात मुंडी घालायची आणि भुरक्या ठोकायची, झालं निवांत. काहीच कळत. मला काय म्हणायचं आहे, काही आता मी कोणाची निंदा करायला आलो नाही बरं का. आमचे तात्या सांगतात कीर्तनकारानं चहुभाषी असलं पाहिजे, चहुभाषी. हा, तुम्ही वेदांत सांगा, सांगू नका असं नाही, तुम्ही वेदांत सांगा, तुम्ही अभंगावरच बोला, पानचट विनोद करू नका, हे 100% खरं आहे.
पण समाज वेदांताचा समोरचा अधिकारी आहे का बघा. समाजाला ते झेपाय लागलंय का बघा. समाजाला ते पचतय का बघा, रुजतय का बघा. तोच वेदांत, त्याच वेदांताचे दृष्टांत जर तुम्ही जनसामान्याला सामान्य भाषेमध्ये जर त्यांच्या गळी उतरलात तर ते समाजाला आवडते. लक्षात घ्या. म्हणून काही काही कीर्तनकार समाजाकडे बघच नात महाराज, ते झोपी का जाईनात. एकदा ह्याचा पाडा चालू केले की ते महागारच घेणार महाराज. असं नसतं महाराज. समाज काय करायला लागलाय, समाजाच्या भावना आहेत का, वेळ झाली समाज थांबतो का जाग्यावर, हे सुद्धा कीर्तनकारानं तपासलं पाहिजे. तसं शाळेमध्ये जो शिक्षक असतो ना महाराज, शाळेतला शिक्षक हा चहुभाषी असला पाहिजे. तसं संत महात्मे या जगामध्ये आल्यानंतर समाजाला शिकवत असताना समाजाच्या भाषेमध्ये शिकवतात, समाजाच्या शैलीमध्ये शिकवतात, समाजाची जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप शिकवतात. या अभंगामध्ये तुकोबार आहे 3 चरणामध्ये दृष्टांत दिलेले आहेत आणि महाराजांना सिद्धांत पटवून द्यायचा आहे. सिद्धांत पटवून देण्यासाठी 3 दृष्टांत दिलेले आहेत आणि महाराज सांगतात या जगामध्ये संत महात्मे आल्यानंतर समाजाला शिकवतात. ते शिकवत असताना कशा प्रकारे शिकवतात, अभंगाचं पहिलं
अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. तुकोबाराय सांगतात बाबा, फार प्राचीन काळातलं उदाहरण दिलं तुकोबारायांनी, पूर्वीच्या काळातलं, पण ते आताच्याही काळात लागू होत आहे. फक्त शब्द पारिभाषिक म्हणजे जुने शब्द आहेत. महाराज सांगतात अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुलामध्ये शिकणारी मुलं, गुरुकुल पद्धती होती बरं का पूर्वी आपल्या देशामध्ये. गुरुकुल पद्धत म्हणजे महाराज फार फार श्रेष्ठ पद्धत. पण या देशामध्ये मेकॉले नावाचा एक व्यक्ती आला, त्यानं सगळा सत्यानाश करून टाकला. सगळं शिक्षण व्यवस्था बर्बाद करून टाकली, गुरुकुल पद्धतच बंद करून टाकली. कारण इंग्रजांनी काय केलं महाराज, या देशात आल्यानंतर राज्य करायचं असेल ना भारतावर, तर दोन गोष्टी केल्या पाहिजे. काय केल्या पाहिजे? एक, यांच्या शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे. एक, यांच्या जाती जातीत भांडणं लावलं पाहिजे आणि यांच्या धार्मिक तेढ निर्माण केली पाहिजे. दोन गोष्टी केल्या पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी बदल केला. आल्यानंतर त्यांनी बघितलं मेकॉलेनं, या भारतात गुरुकुलात शिकणारी मुलं एवढी श्रेष्ठ, एवढी अभ्यासू कशी? कारण गुरुकुलामध्ये काय शिक्षण होतं महाराज? सगळ्याच गोष्टीचं. आताचं शिक्षण फक्त पोट भरायचं शिक्षण आहे, पण समाजात कसं वागावं हे शिक्षण नाही. आईला देव मानावं हे शिक्षण आता इंग्लिश स्कूलमध्ये दिल्या जात नाही. उलट म्हणते कपाळाचं कुंकू काढून टाका, हातातले बांगड्या काढा. बघा तुम्ही इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या, काही आपले हिंदू धर्माचे इंग्लिश स्कूल आहेत त्याच्यामुळे ते बरे आहेत, पण काही ख्रिश्चन मशिनरीची इंग्लिश शाळा आहे, त्या शाळेमध्ये तुम्ही जाऊन बघा काय चालू आहे. आळंदीमध्ये एक शाळा होती, त्या शाळेला तर मुलीच्या कपाळावरचं कुंकू नको, पोरांना गंध लावून जाणाऱ्या पोरांना सांगितलं गंध लावून येऊ नका उद्यापासून, गळ्यामध्ये माळ होती, माळा घालू नका. हे असं महाराज, गुरुकुलात शिकणारा मुलगा सगळ्याच गोष्टीचं ज्ञान होतं, सगळ्याच गोष्टीचं ज्ञान. कारण तिथं शिकवल्या जात होतं काय महाराज? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. नुसतं शैक्षणिकच ज्ञान नव्हतं महाराज, आध्यात्मिक ज्ञान होतं, सामाजिक ज्ञान होतं, कौटुंबिक ज्ञान होतं, आर्थिक ज्ञान होतं, पैसे कसे कमवावे, काय उद्योग केला तर काय होतं, हे सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्या गुरुकुलामध्ये दिलं जायचं. बरं, गुरुकुलामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाण्यावर नियंत्रण होतं. खाणं, आहार, आहार. आणि शाळा शिकत असताना आहारच महत्वाचा असतो महाराज. शिक्षण शिकत असताना आहार महत्वाचा आहे. लेकराला तुम्ही रोज चमचा तूप द्या, फक्त जेवणामध्ये एक चमचा तूप द्या, त्या लेकराची बुद्धी बघा किती सात्विक असते. आता तूप म्हणलं की माणसं चूप, कुठलं तूप आलं महाराज? कुठलं तूप आहे? इथं आम्हाला पुड्या खायला पैसे आहेत, इथं आम्हाला तंबाखू खायला पैसे आहेत, पण तूप वगैरे लेकराला काजू बदाम द्यायला पैसे नाही. बघा तुम्ही जैन, मारवाडी, ब्राह्मण समाजाची मुलं बघा काय खातात रोज घरामध्ये. बघा, कधी रस्त्यात मारामारी नसते, कधी रस्त्यात भांडण नसतात, कधी भालकी स्टेशनला दारू पिऊन पडलाय ब्राह्मणाचा पोरगा बघितला नाही, असलं काही नसतं. आपले बहुजन हिताय बहुजन सुखाय, आपला धिंगाणाच आहे सगळा. हे लक्षात घ्या महाराज. त्या गुरुकुलामध्ये कपडे स्वतः धुवून घ्यायची मुलं, सगळं ऐका. गुरुकुलामध्ये स्वयंपाक बनवायला सुद्धा शिकवायचे, स्वयंपाक बनवायला. आम्ही आळंदीमध्ये होतो ना, आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नाश्ता बनवणारी सगळी विद्यार्थी. आमच्या कराडकर मठामध्ये दर दशमीला द्वादशीला पंगत असते, सगळे विद्यार्थीच पंगत करतात. कोणते बाया चपात्या लाटायला नसतात, पुऱ्या लाटा, सगळे पोरच करणार, सगळं मुलंच करणार. म्हणजे नुसतं पोट भरायचं ज्ञान नाही. शाळा शिकून इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, खोऱ्यानी पैसा वडा, पेशंट मेला तरी त्याच्या तोंडाला ऑक्सिजन लावून ठेवा, 50,000 बिल झालं तर 75 वसूल करा, भालकीमध्ये 3 मजली दवाखाना बांधा. हे सध्याच्या मायबापाच्या डोक्यात आहे, हे सध्याच्या मायबापाच्या डोक्यात आहे. पण हे लक्षात घ्या, नुसता पैसा खोऱ्यानं ओढून महत्वाचं नाही, समाजाची सेवाही केली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा चालला पाहिजे. देवानं मला कला दिली, देवानं मला ज्ञान दिले, ते ज्ञानार्जन समाजासाठी झालं पाहिजे, हे गुरुकुलामध्ये शिकवल्या जायचं. मग कपडे, गंध लावायचं, नित्य नेम करायचा, हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जायचं. त्या मेकॉलेनं गुरुकुल फिरून पाहिली, अरे बापरे, यांचं शिक्षण मात्र एक नंबर आहे. मग काय केलं पाहिजे? यांच्या शिक्षणामध्ये बदल केला पाहिजे. हळूहळू हळूहळू आपल्या शिक्षणावर घाला घातला, हळूहळू आपल्या शिक्षणामधून
मराठी भाषा मातृभाषा कमी केली, तुमची कानडी असेल ती कानडी बंद केली, अनेक प्रत्येक राज्यामध्ये मेकवाले फिरला आणि तिथल्या तिथल्या प्रांतातली तिथल्या भागातली जी मातृभाषा होती त्या मातृभाषेतलं शिक्षण बंद करून इंग्रजी लागली. इंग्रजी शाळा म्हणलं की मला सगळं आलं. मग खा. शरीर कशासाठी आहे? खाण्यासाठी आहे. मग दारू प्या, काही करा, देवाला मानू नका. हे सगळं शिक्षण सुरू झालं शाळेमध्ये. हळूहळू त्याच्यामध्ये घात झाला. आज घडीला गुरुकुल बंद पडल्यामुळं शाळेमधून विद्यार्थी तयार होतात. फक्त विद्यार्थी तयार होतात, फक्त पुस्तकाचे ओझे उचलून फक्त पोट कसं भरावं एवढं शिकवल्या जाते. पण समाजामध्ये वागावं कसं, समाजात बोलावं कसं, समाजातल्या वाडवडील माणसांचा मान कसा ठेवावा हे शिकवल्या जात नाही. विद्यार्थी भरपूर तयार होतात पण त्यांना आर्थिक पाठबळ, त्यांना मानसिक पाठबळ त्या गुरुकुलात दिल्या जायचं ते आजकालच्या शाळेमध्ये मिळत नाही. चला मला सांगायचं काय, तुकाराम महाराज सांगतात की त्या गुरुकुलामध्ये त्या शाळेमध्ये जो पंतोजी असायचे, पंतोजी म्हणजे शिकवणारे, शब्द वापरलाय पंतोजी, तो पंतोजी, ते पंतोजी त्या लेकराला, त्या गुरुकुलामध्ये शिकणाऱ्या, शाळेत शिकणाऱ्या त्या लेकराला एक दोन अननसाचं या कुठल्याच गोष्टीचं त्याला ज्ञान नसतं. अर्भक म्हणजे नवीन शाळेत चाललेलं बाळ, नवीन शाळेत गेले, त्या लेकराला अक्षराची ओळख नाही, पण त्या शाळेतल्या शिक्षकाला, पंतोजीला, गुरुजीला सगळंच माहिती आहे. तरी पण त्या लेकराला यावं, त्या लेकराला अक्षराची ओळख व्हावी, त्या लेकराला ज्ञानाची ओळख व्हावी, याच्यासाठी ते पंतोजी त्या लेकराची पाठी आपल्या हातात धरतात, त्याचा हात आपल्या हातात धरतात, त्याच्या हातात कलम देतात आणि त्याच्या हातात कलम देऊन त्याला शिकवतात. अननसाच, आ आईच, ई इमारतीच, ई इड लिंबूच. मला वाटतं इथलं सगळं शिक्षण कानडी असेल. कळलं का बाळा मी मला लागलेलं? हे बरोबर आहे का मी म्हणतोय ते? ऊ कशाचं आहे? उकळाचं, उसाचं, यडक्याचं, आयरणीचं, ऋषीचं, ओझेवाल्याचं, औषधाचं, अंगठीचं, अंबारीचं, आहा, कपाचं, खड्डूचं, हे सगळं त्या शाळेतल्या शिक्षकाला येते, सगळं येते. पण हे म्हणतंय कोणासाठी? त्या लेकरासाठी, त्या लेकरासाठी. त्याला शिकवतंय बाळा, याला एक म्हणतात, याला वन म्हणतात, आता कळालं असेल, याला टू म्हणतात, याला थ्री म्हणतात, याला फोर म्हणतात. ए फॉर ए फॉर A for B for C for D for E for F for फिश म्हणायचं नाही, सत्ता चालू आहे. फॅन म्हणायचं, फॅन, गरमी व्हायला लागली, 7 दिवस फिश म्हणायचं नाही. F for फॅन, G for गुड, H for हेन, हेन म्हणायचं का कोंबडी. हे सगळं त्या शाळेत त्या शिक्षकाला येतं हो. पण हे कुणासाठी म्हणतंय सगळं ते? तर त्या लेकरासाठी. कुमार तेच सांगतात, अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी. त्या शाळेतल्या शिक्षकाला सगळं येते पण त्या लेकराच्या विषयी त्याच्या अंतःकरणात कळवळ आहे. ऐका महाराज, हळूहळू शिक्षण व्यवस्थेत बदल होत गेला. शिक्षण व्यवस्थेतल्या कर्मचाऱ्यांच्या पगारी वाढल्या, चांगली गोष्ट आहे. आणि हळूहळू जो कळवळा आमच्या लहानपणी होता शिक्षकाच्या अंतःकरणात, तो कळवळा आता सध्या नाही, राहिला नाही. कारण हळूहळू सगळं क्लासेसचं वातावरण तयार झालं. त्या क्लासेसच्या वातावरणामुळे शिक्षकांना काही देणं घेणं नाही. दर 1 महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतात. मला आठवतंय, आमच्या शेतातून दुसऱ्या गावाला रस्ता होता, तुबदाळ नाव गावाचं नाव आहे. तुबदाळा आमच्या शेतातून एक शिक्षक पावसाळ्याच्या दिवसात पायी चालत जायचे, वयस्कर झालेले, आणि त्या गावात जाऊन पावसामध्ये जाऊन शाळा उघडायचे आणि आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. एवढी तळमळ, एवढी अंतःकरणात होती. महाराज, शाळेतल्या शिक्षकाला एवढी तळमळ होती पूर्वी. मला आठवतंय, आमच्या घरी मामा आले होते. आमचे मामा आले म्हणून आमच्या घरी पोळ्या केल्या, पोळ्या आईला आमच्या माईने पोळ्या केल्या. आता पोळ्या केलं म्हणलं की पहिलं लय आवडायचं. मग दुपारून मी शाळेत गेलो नाही तर आमच्या शाळेतल्या शिक्षकानं 4 पोरं पाठवली.
कशाला? मला उचलून घेऊन जायला. जसं मड नेतात का, मड मड मेलेल्या माणसाचं, तसं 4 पोरं उचलून मला शाळेत नेले. शाळेत नेऊन काही सत्कार झाला नाही, अर्धा तास कोंबडा बनवला निवृत्ती महाराज. अर्धा तास कोंबडा. कोंबडा कसा? नुसता कोंबडा नाही, त्याच्यावर छडी ठेवायची लांब. छडी जर खाली पडली की ढुंगणावर लाथा. इतिहासाच्या पेपर मध्ये 4थीला मला 20 पैकी 12 मार्क पडले होते. त्यांनी पास ठेवलं होतं 14 ते 15 मार्काला. सरांनी 15 मार्क तरी कमीत कमी घ्यावे लागतात. नापास झालेल्या आम्हाला दोघा तिघांना असं टांगून मारलं होतं. टांगून. बरं, टांगून नुसतं मारलं नाही, खालून छडी काय ते खुर्ची काढून घेतली. ते टांगायचं कसं ह्याला माहित नाही अजून. कारण ह्याची आई म्हणते एकुलता एक लेकरू आहे सर, मारायचं नाही अजिबात. शिकलं तर शिकल आखरी, भालकीच्या बस स्टँडला भीक मागल असं म्हणत नाही. आम्हाला काही कमी नाही, आज्यानं भरपूर कमवून ठेवलंय, बापाला नोकरी आहे, मारायचं नाही. मास्तर म्हणते मला काय करायचं, तुमचं लेकरू शिकना का, तुमचं लेकरू तिकडे खड्यात का पडणार. हे फाजील लाड आहे, फाजील लाड. ते 16 शास्त्रामध्ये 16 संस्कारामध्ये बाल संस्कार आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलंय, लेकराचा लाड बी करा, लालयती आणि ताडयती 2 शब्द आहेत. लालयती म्हणजे त्याचा लाड बी करा, त्याचा लाड बी पुरवा, पण वेळेप्रसंगी ताडयती, त्याला मारा सुद्धा. आता मारायचंच बंद झालं ना, पोरगच मारायला लागले आपल्याला. तीच बापाला गोड वाटतंय गालावर मारला नाही, आता गोड वाटतंय उद्या. ऐका माझा बापू, लेकराला लाडही करा, नाहीतर नुसता लाड केला ना, इतिहास काढून बघा. या देशाचे एक मंत्री होऊन गेले, फार मोठी केंद्रामध्ये मंत्री होते. लाड झाला पोराचा, तर बाप मेल्यानंतर, ते मंत्री मेल्यानंतर पोरग ड्रग्स पिऊन पडलं होतं. आजही पोरग ड्रग्स मध्येच आहे. ते बाप गेल्यानंतर सुद्धा सुधारलं नाही. प्रॉपर्टी बघलं तर 2000 कोटीची प्रॉपर्टी होती बाप मेल्यानंतर, 2000 कोटीची. एकुलता एक वारस पोरगा. कीर्तन विचार संपल्यावर नाव विचार, काय होतं, काय अवस्था आहे. नुसते लाड ही लेकराची जमत नाही. म्हणून गुरुकुलामध्ये जे मारत होते शिक्षक, या मारण्यामागे काय त्यांचा काय दृष्टिकोन चुकीचा होता का? का तो वैरी होता विद्यार्थी त्या शिक्षकाचा? मला मारलं, मला उचलून नेलं घरून, म्हणजे मी काय त्या शिक्षकाचा वैरी होतो का? का मी त्यांचं काय, माझं त्यांचं काय मागच्या जन्माचं कपट काय नाही. कळवळा अंतकरणात होता. का बाबा कळवळा? कारण अज्ञानी अशिक्षित कोणी राहू नये या जगामध्ये, प्रत्येकाला ज्ञान मिळालं पाहिजे. तसं संत महात्मे या जगतामध्ये जी लीला करतात, जी क्रिया करतात तुमच्या आमच्यासाठी, वेळेप्रसंगी तुम्हाला आम्हाला शिव्या देतात, वेळेप्रसंगी तुम्हाला तुमच्या आमच्यावर रागवतात, ते कशासाठी महाराज? येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, येतो हिताचा कळवळा, कळवळा, येतो हिताचा कळवळा. मनोनी काळा, मनोनी हाते मनोनी काळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा.
पंथी हाती म्हणून काळा. महाराज कळवळा अंतकरणात संताचे आहे. का बाबा? समाज काळामध्ये चाललाय, काळाच्या मुखात चाललाय, समाज वाम मार्गाला चाललाय. हे संतांना आवडत नाही महाराज. बघा संतांना दुःख होतंय समाज जर वाम मार्गाला चालला की. म्हणून पूर्वीच्या काळातले जे कीर्तनकार होते ना महाराज, त्यांचे समाजावर फार मोठे उपकार आहेत. ज्या काळात गाडीची व्यवस्था नव्हती, ज्या काळामध्ये कुठलीही काय म्हणतात त्याला आताच्या भाषेमध्ये मीडिया, सोशल मीडियाची व्यवस्था नव्हती, कसल्याच प्रकारची व्यवस्था नव्हती, तरी पण तारीख दिल्यानंतर तारीख चुकवत नव्हते. पण आता तसं नाही. 5,000 वाढून दिलं लगे बदला बदली चालली महाराज. पण पूर्वीच्या काळामध्ये पाऊस येऊ द्या, चिखल असू द्या, चालत जायचे कीर्तनकार. त्या गावाला जाऊन कीर्तन हो न हो त्या गावात हजर व्हायचे, त्या गावात थांबायचे. त्या गावातलं जे सुख आहे, जे दुःख आहे, जशी परिस्थिती आहे तशानुसार म्हणजे त्या गावात जाऊन त्या समाजाला ज्ञान देण्याचं काम त्या काळातल्या कीर्तनकारांनी केलंय. हे उपकार आहे. म्हणून समाजाला शिकवत असताना शिक्षक कशा प्रकारे शिकवतो बाबा? अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी. हातात पाठी धरून जसा शाळेतला शिक्षक त्या विद्यार्थ्याला शिकवतो, बाळा ह्याला अ म्हणतात, ह्याला आ म्हणतात, ह्याला ई म्हणतात, अक्षराची ओळख करून देतो, तसं संत महात्मे तुम्हाला आम्हाला या जगामध्ये भगवान परमात्म्याच्या विषयी ज्ञान देतात. तुम्हाला आम्हाला परमार्थाला लावतात. तुम्हाला आम्हाला अशिक्षित असणाऱ्या समाजाला शिक्षित बनवण्याचं काम करतात. म्हणून मायबाप हो, या जगामध्ये संत महात्म्यांचे उपकार आहेत की तुम्हाला आम्हाला. मला सांगा, ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय जर झाले नसते तर तुम्हाला आम्हाला गाथा कळाली असती का? आणि तुम्हाला आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली असती का? आणि तुम्हाला आम्हाला सोपा परमार्थ मिळाला असता का? हे लक्षात घ्या. आमच्या आळतेमध्ये गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे म्हणून गेले. गोविंद महाराज केंद्रे हे जेव्हा गावाकडून पळून आले तेव्हा त्यांना काहीच ओळख नव्हतं, अक्षराची कसलीच ओळख नव्हती. वैद्य बाबानं त्यांना जवळ घेतलं, वैद्य बाबानं. आणि वैद्य बाबानं जवळ घेऊन त्यांना अननसाचं हे सगळं शिकवलं महाराज. 12 खडी शिकवली, वाचायला शिकवलं, सांगितलं बाबा भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. गोविंद तू काहीच करू नको, आजान वृक्षाच्या खाली जा, मी तुला जे अक्षर शिकवलेत ना अननसाचं, फक्त तू ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेव आणि रोज ज्ञानेश्वरीचं पारायण कर. तुला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ ज्ञानेश्वरी वाचव. महाराज ज्ञानेश्वरीचा अधिकार आणि ज्ञानेश्वरीचं महात्म्य असं आहे महाराज. ज्ञान होय मुडा अति मूर्ख ज्ञान गडा, अति मूर्ख ज्ञान गडा, अति मूर्ख ज्ञान गडा. दगडाला सुद्धा ज्ञान देऊ शकते ज्ञानेश्वरी महाराज. आपण दगडच आहोत ना. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे. आपण दगडच होतो. पण तुम्हाला आम्हाला जे चालतं बोलतं केलं, तुम्हाला आम्हाला कीर्तनाला आणून बसवलं. कुणी बसवलं? ज्ञानोबाराय तुकोबाराय. तुम्हाला आम्हाला परमार्थाची जाणीव करून दिली, ओळख करून दिली. कुणी केली महाराज? म्हणून घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा, घरात गाथा ठेवा. जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ ज्ञानेश्वरी वाचा. सकाळी जमलं सकाळी, दुपारी जमलं दुपारी, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर 5 का वेळ होईना वाचून झोपा. हेच सोबत येणार आहे, बाकी काही नाही. एक का होईना गाथ्यातला अभंग रोज वाचा, रोज 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 नित्यनेम ठेवा जीवनात. बाकी काही सोबत येणार नाही. तुम्ही किती कमवलं काय, किती गमवलं काय, किती प्लॉट घेतले काय, भालकीमध्ये कोणी कोणता पोरगा तुमचा प्लॉट मध्ये तुमचा मुर्दा जाळणार नाही. शेवटी स्मशानभूमीतच न्यावा लागणार आहे. बापानं लय मोठी बिल्डिंग बांधली बाबा, तिथंच फुकून द्यावं बापाला असं म्हणणार नाही. ही जगाची रीत आहे. रावणाची लंका होती पण रावणाला लंकेत नाही जाळलं, हे लक्षात घ्या. काही राहू द्या, कुणाचंही काही राहू द्या, पण येणार काय आपल्या सोबत आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातली अभय नरका. सत्य कर्म केलं तेच आपल्या सोबत येणार आहे आणि तेच आपल्या सोबत शेवटपर्यंत टिकणार आहे. म्हणून माय बाप संत महात्मे या जगतामध्ये
समाजाला ज्ञान देतात, समाजाला शिकवतात. आळंदीमध्ये वैद्य बाबा जेव्हा पकवास शिकवायचे मुलांना, मुलं छोटे छोटी लहान लहान, त्याला थाप कसं टाकावं त्याचं ज्ञान नसायचं. बाबांनी त्या पोरांच्या हाताला अशी दोरी गुंडाळायचं म्हणजे थाप व्यवस्थित पडावं म्हणून. आणि त्या पोरांना बाबा किती कसं असतं महाराज सांगू का, या अभंगामध्ये एकच महत्वाचं आहे, ध्रुपद महत्वाचं आहे. संत नुसतं सांगत नाही, तर संत जसं बोलतात तसं वागतात. ऐका, आज सध्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाला वाटतं आपण गुरु व्हावं, प्रत्येकाला वाटतं आपल्याला लोकांनी मानावं, प्रत्येकाला वाटतं आपण संस्था टाकावी, आपल्याकडे विद्यार्थी शिकायला राहावेत. मी अनेक संस्था बघतो महाराज की त्या संस्थेमध्ये पहाटे पोरांना उठवल्या जाते, ती गुरुजी पोरांना उठून आपण पांघरून घेऊन घेतो. मग ते पोरं तिकडं काय करतात, काय शिकलाले ते काहीच माहित नाही त्यांना. ऐका, माझं मी कुणावर निंदा करणार नाही, बऱ्याच संस्था चालकांच्या कपाळाला हुक्का सुद्धा नसतो. ते स्वतः नित्यनेम करत नाही, ते स्वतः नियमात वागत नाहीत आणि इकडे म्हणतात आम्ही संस्था टाकली. काय असतं महाराज, गीतेमध्ये श्लोक आहे महाराज, यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवी तरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस तदनु वर्तते येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. आता हे सध्या हल्ली कोट घालायचा जमाना आलाय कीर्तनकारांना. कसलंही पोरगा आले की कोटच घालायला. हे प्रथा अशी पडली, आता नवीन कोणी बी कीर्तन करायला की ते जॅकेट घालून ठेवलं महाराज. हे काय होतं, एक जण केलं की ती प्रथाच पडते. हा, म्हणजे एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, त्याला धर्म आहे म्हणतात लोक. बरोबर आहे का? असं होते. म्हणजे एक जण काय केलं की मग तेच करतात लोक सगळे. लक्षात घ्या, बोलणं सोपं आहे पण वागणं कठीण आहे. महाराज संत महात्म्यांचं जीवन असं आहे, संत महात्मे नुसतं बोलत नाहीत, नुसतं बोलत नाहीत, बोलतात आणि तसं वागतात. आता आपलं कसं आहे, बोल बोलता वाटे सोपे, बोल बोलता वाटे करणे करिता तीर कापे, करणे करिता जववरी तववरी युद्धांच्या गोष्टी जव पर सैन्या भेटी नाही. नुसत्या युद्धाच्या गप्पा मारायला लागला, असं करीन, असं मारीन, असं कापीन, तसं करीन. पण जेव्हा सैन्य भेटलं समोर येऊन की मग वेपदुष्ट शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाणी वंशांस्ते हसतात मच्छैव परिदह्यते. बाबा 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 करायला लागला. तुकोबारांचा बोल बोलता वाटे सोपे, करणे करिता तीर कापे. पण संतांचं तसं नाही महाराज. काय असतंय, आपल्या वल्गना जास्त असतात, संत वल्गना करत नाहीत, संत कृतीतून करून दाखवतात. आणि तुकोबारांना तेच सांगायचं आहे, जसे शाळेतले शिक्षक, जसे शाळेतले गुरु या जगामध्ये आल्यानंतर जशी क्रिया करून त्या लेकरांना दाखवतात, क्रियेच्या माध्यमातून. काय असतं महाराज, शाळेतला शिक्षकच जर समजा उदाहरणार्थ शाळेतला शिक्षक त्या ऑफिस मध्ये पडलेला कचरा, ग्राउंडवर पडलेला कचरा, मुख्याध्यापक असो शिक्षक असो स्वतः जर उचलायला लागले तर विद्यार्थी बसतील का गुन्हा, शिक्षकाच्या पुढे येतील आणि ते सुद्धा कचरा उचलतील. म्हणजे आपण अगोदर क्रिया करून दाखवायची असते. आणि त्यानं जर तंबाखू खाऊन पिक्स पिक्स फुकत असेल त्या खुर्चीच्या बाजूला, काय फरक पडणार आहे, काय परिणाम होणार आहे का? काय परिणाम होणार नाही. तेच तुकोबाराय सांगतात की या जगामध्ये संत महात्मे काय करतात बाबा. अभंगाचं दुसरं चरण,
सर्वांनी काळी काळी वाजवा काळी दुःखाला देवा तुम्हाला श्री ज्ञानदेव अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। या जगामध्ये संत महात्म्यांचं जीवन असं आहे महाराज, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। क्रिया करून दाखवतात, नुसतं जगाला सांगत नाहीत महाराज। म्हणून विद्यार्थ्याचंही कर्तव्य असतंय शिकणाऱ्या, आणि गुरुचं सुद्धा कर्तव्य असतं महाराज। विद्यार्थ्यांना सुद्धा कसं राहिलं पाहिजे, विद्यार्थ्याचं सांगताना ज्ञानेश्वरी आपल्या गाथ्यामध्ये 2 अभंग आहेत। साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतरवाही। हे जे 2 अभंग आहेत ना महाराज, परमार्थ करणाऱ्या माणसाने हे अभंग पाठ करावं। साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतरवाही। लोलुप्यता काय निद्रेती जिनावे, भोजन करावे परमित। एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेल्या जाऊ बोलून। तुका म्हणे ऐशा साधनी जोराही, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा। अभंग किती गोड आहे। साधकाची दशा उदास, उपाधी नसावी अंतर्वाही। लोलुप्यता काय निद्रेते जिनावे,
झोपेवर विजय मिळवायचा. भोजन करावे परमित, कमी जेवण करायचं. नाहीतर खाला भरपूर, झोपला सकाळी 9 वाजे, पुन्हा 9:30ला पेपर आहे. मम्मी ब्रश कुठं आहे, मम्मी माझे पॅन्ट कुठं आहे, माझी बूट कुठं आहे. 9:15 ह्याच्यातच वाजले दोऱ्या बांधायला, 9:30 वाजले. पेपर भेटल का आता? हे कुणासाठी आहे? विद्यार्थ्यासाठी, साधकासाठी. साधकच विद्यार्थी आणि विद्यार्थी साधक, परमार्थ करणाऱ्या माणसाला. आणि दुसरा एक अभंग आहे, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाचे स्थान कोटी गुहा, कोठेही चितासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा, नये बोलो फार बैसोजनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी. परमार्थ करणाऱ्या माणसानं लई समाजामध्ये लई बडबड करत बसायचं नाही. कारण समाजाचा असा आहे महाराज, ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया, लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता म्हणती न पुसक, बहु बोलो जाता म्हणती हा वाचा, न बोलता म्हणती सकळ गरवी. इथं रामाला सोडलं नाही लोकांना, सीतेला सोडलं नाही. अग्नीसारखी पवित्र असणारी सीता माता, तिला सोडलं नाही. तुम्हाला आम्हाला सोडत का समाज? म्हणून समाजात जास्त मिसळायचं नाही. मी खरं सांगा, मी जास्त भानगडीतच पडत नाही. लई कीर्तनकारांना हा शोक आहे. रात्री एवढे लोक कीर्तनाला होते, त्याची फोटो काढायचं, ग्रुपला फेकायचं, ते लई फोटो काढायचं, ठेवायचं, ते दाखवायचं. काय काय जण तर कोण्या गावला गेली की तेच दाखवतात. काय अहो, लोक काय नाही हो, कीर्तन संपल्यावर जाईपर्यंत कोणी विचारत नाही निवृत्ती महाराज. तुमचं नाही मी सांगतो, तुम्ही 10 वेळा फोन केलाय. पण कीर्तन झाल्यावर आता मी मुक्कामी आहे, करायची फोन गरज नाही. पण महाराज गेले का महाराज गेले याचा सुद्धा विचार नसतो. काय घेऊन बसला तुम्ही समाजामध्ये? समाजाचा लई जास्त, समाजामध्ये परमार्थ करणाऱ्या माणसानं गुंतायचं नाही जास्त. नये बोलो फार बैसोजनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, इंद्रियावर ताबा मिळवायचा. तुका म्हणे आयशा साधनी जो राही, तोची ज्ञान आहे गुरुकृपा. तुका म्हणे घडी घडीने साधावी. महाराज हळूहळू हळू परमार्थात मोठा होतो. आता इथं तसं नाही महाराज, इथं 2020 नाही. काय कसोटी कोणीच खेळा तयार नाही, वनडे नाही, डायरेक्ट 2020. काल परमार्थात आला की लगे हात वरीच आहे आता आशीर्वाद द्यायला. माझी फोटो घ्या, फोटो टाका आणि आशीर्वाद हात देणारीच टाका म्हणते. हे नाही हो, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळी, ते मार्गाची निबळे निश्चिंत ठाकी. परमार्थात पायऱ्या असतात, वेळ लागते, ते कोणालाही महाराज. तुम्हाला मी परमार्थ सांगायला असं नाही, शाळेत सुद्धा असंच आहे. ऐका, शाळा शिकणाऱ्या मुलांनी लक्ष देऊन ऐका. आज शाळा शिकणाऱ्या मुलांच्या बुद्धी अशी झालेत, भ्रष्ट झालेत. पैसा कमवायला पाहिजे, मोबाईल पाहिजे 50,000चा, गाडी पाहिजे फिरायला, गॉगल पाहिजे. आता तुझी लेकरं ते घडीच मागणार प्रत्येक बापाला. ते काय म्हणतात, कोणती घडी? स्मार्ट वॉच. त्याची किंमत बी नाही 2-2 हजार. काय अरे तू शाळा शिकणार, तुला घडीची काय गरज आहे? बरं घडी घे ना, मिळते ना, 50 रुपयाची घडी मिळते. ते रतन टाटा, त्याचं बघ अंगावर कपडे कसले होते. त्या रतन टाटाकडे एका सेकंदाला करोडो रुपये खात्यात पडत होते. पण कपडे बघलं तर उगाच साधे कपडे, साधे विचार, साधे राहणं. असा वाकलेला गडी असा व निवांत समुद्रासारखा शांत राहायचा. कधी गर्विश नाही, हातात कधी अंगठ्या बघितल्या का रतन टाटाच्या? अरे शाळा शिकत असताना या गोष्टी महत्वाच्या नाहीत. मोबाईल, पैसा, अगोदर शिक्षण घ्या, सगळंच मिळणार आहे पुन्हा. आता मला सांगितलं ना एखादी कोणीतरी इथं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आज सॉफ्टवेअर इंजिनियरला पगार 1.5 लाख रुपये असतो. आणि दुसऱ्या देशात जर गेले तर 4-4 लाख, 5-5 लाख पगार आहे. पण सॉफ्टवेअर इंजिनियर होईपर्यंत इंद्रियावर विजय मिळवायचा, अभ्यास करायचा. मोबाईल, गाडी, पैसा, पद, प्रतिष्ठा, मान, ह्या गोष्टीला गौण समजायचं, फक्त अभ्यास करायचा. एक शास्त्रातलं सूत्र सांगतो, शाळा शिकणाऱ्या मुलांना काय केलं पाहिजे. विषय आपला त्या संबंधात आहे म्हणून सांगायला लागलोय. अर्भकाचेसाठी नुसतं शिक्षकावरच अवलंबून नाही हो, विद्यार्थ्याला सुद्धा कळालं पाहिजे. आपला बाप काय करतोय, आपला बाप किती कष्ट करतोय आपल्यासाठी, आपली आई दिवसभर किती कष्ट करते आपल्यासाठी, हे लेकराला सुद्धा कळालं पाहिजे. तर लेकरू घडतं. मला नुसता बापच कष्ट करतोय, महिन्याला पैसे पाठवतोय तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवून, आणि तुम्ही जर पार्ट्या करत फिरत असाल, कोरामध्ये उन्हाळ्या करत फिरत असाल, तर काय फायदा होणार? काकचेष्टा बकध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारादी बृहत्यादी इति विद्यार्थी पंचलक्षण. काकचेष्टा,
शाळा शिकत असताना कावळ्यासारखी नजर पाहिजे म्हणून. काकचेष्टा. कावळा कसा आहे? चतुर आहे. एकच डोळा आहे कावळ्याला. एवढा चतुर आहे महाराज, कावळ्यासारखा चंचल कोणी नाही. काकचेष्टा. बक ध्यानम. कावळ्यासारखी नजर पाहिजे देहाकडे. आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ना त्याच्याकडे नजर ठेवून राहायचं. बघ शिकत असताना कोणी नाव ठेवत असं कोणी, अरे शाळेतले विद्यार्थी, अरे लय कंजूस आहे रे, कोणाला चहा पाजवत नाही. नका पाजू, काय हरकत नाही. कोणाची प्यायची नाही, कोणाला पाजवायचं नाही. काही पोरं म्हणतात, अरे तुझा बर्थडे आहे चल पार्टी दे आम्हाला. आमच्याला देणं होत नाही, द्यायचं नाही. आपल्याला होत नाही ना, आपली पात्रता आपली लाईफ नाही ते. आणि बर्थडे बिडे हे सगळे थर्ड क्लास विषय आहे, तो हे महत्वाचे विषय नाही. ऐका, आपलं ध्येय जे आहे ना त्या ध्येयाकडे लक्ष द्या. फक्त ध्येय गाठीपर्यंत कोण काय बोलतंय काहीच विचार करायचा नाही. काकचेष्टा, बक ध्यानम. आणि ध्यान करायचं बगड्यासारखं आपलं ध्येय गाठण्यासाठी. श्वान निद्रा. कुत्र्यासारखी झोप. कुत्र्यासारखी झोप. कुत्र कधी गार झोपलं का? कुत्र बघलं का नाही? कुत्र डॉग डॉग माहित आहे का नाही? डॉग रात्री 12ला कधी झोपते? कुत्र झोपते का नाही संध्याकाळी? किती वेळ झोपते? हिला रात्रीचा बघलंच नसत. महाराज कुत्र झोपतच नाही. कुत्र्याला कशाचा तरी आवाज लगेच उठते. श्वान निद्रा. शास्त्रकारांनी सांगितलं कुत्र्यासारखी झोप पाहिजे. श्वान निद्रा. अल्पाहारादी. आहार कमी आणि बृहत्यादी. घराचा त्याग करा मग ज्ञान मिळवा. महाराज ज्ञान कमवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी कष्ट करावं लागते. साहोनी टाकी घाये पाषाण देवची झाला पाहिजे. अहो दगडाची पूजा होते, त्याला पांडुरंग समजल्या जातं, त्याला तुकोबाराय समजल्या जातं, त्याला ज्ञानोबाराय समजल्या जाते. पण कधी? अगोदर त्या दगडाला टाकीचे घाव सहन करावे लागतात. पातळवट मारून 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 त्याच्यातला देव तयार करतो, मग त्या देवाची पूजा होते. अगोदर त्याला घाव सहन करावे लागतात. आणि त्याच दगडामध्ये काही दगड असे राहतात ते मध्येच फुटून जातात. मग त्याचं काय होतंय? पाषाण पायरी पाषाण प्रतिमा. पाषाण पायरी पाषाण प्रतिमा. पूजा एकावरी पाय ठेवी. पाषाण पायरी पाषाण प्रतिमा. पाषाण पायरी पाषाण प्रतिमा. वर्गातले दोघं मित्र सारखेच राहतात. पण एखादा इंजिनियर होतो, एखादा डॉक्टर होतो, एखादा कलेक्टर होतो, एखादा मोठ्या पदावर जातो, एखादा गावात त्याच्या लग्नात उड्या मारत राहतो झालं नसतो. का असं होतं? ज्या काळात ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्याच काळात केल्या पाहिजे. वेळ निघून गेल्यावर रडून फायदा नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ थांबत नाही. मी म्हणलो कीर्तन झाल्यावर मला वाक्य बोलायचं होतं, इतकी वेळ काय केला होता? 2 तास तुला दिले होते ना, तेव्हाच बोलायचं होतं. नाही थांबा, बसा आरती झाली, थांबा. लोक म्हणतात महाराज हे भालकी आहे, आम्हाला जावं लागतंय घरी, उद्या सकाळी आम्हाला काम आहे. कोणी थांबत नाही. वेळ निघून गेल्यावर कोणी थांबत नाही. तसं वेळ येते प्रत्येकाची. त्याच दगडाला देवाचं रूप येतं, देवाचं अस्तित्व निर्माण होतं, त्या देवाची पूजा केली जाते, त्याच्यावर अभिषेक केला जातो. आणि त्याच दगडामध्ये जो दगड खराब निघतो त्या दगडाची पायरी केली जाते, त्याच्यावर पाय ठेवून त्या देवाकडे जातात. काय म्हणलंय? पाषाण पायरी पाषाण प्रतिमा. पूजा एकावरी पाय ठेवी. म्हणून आपणाला जी संधी मिळाली आहे ना महाराज, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. त्याचे संत महात्मे या जगामध्ये या समाजासाठी क्रिया करत असतात आणि ते नुसतं बोलत नाहीत तर क्रिया करून दाखवतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. तैसे संत जगी क्रिया करूनी दाविती अंगी. कैसे जसं शाळेतला शिक्षक त्या विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी स्वतः क्रिया करून दाखवतो, तसे संत या जगामध्ये तुमच्या आमच्यासाठी क्रिया करून दाखवतात. मला सांगा, संतांनी सांगितलं सोमवार करा, संतांनी सांगितलं एकादशी करा, मग संत केले का नाही एकादशी सोमवार? का तुम्हाला मला सांगितलं? निवृत्ती महाराज, मी असे कीर्तनकार बघितले एकादशी दिवशी भाकरी खाणार, आणि इकडे कीर्तनात सांगतात व्रत एकादशी
दिवस गावाकडे राहतात आणि कीर्तन दाबून घेतात. पंढरीची वारी आहे माझी. काय करता हो? तुकाराम महाराज ज्ञानोबाला कसं सांगितले नुसते नाही, जसं सांगितले तसं त्यांना वागावं लागलं. स्वतःची पत्नी मेली अन्न करता तरी तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातला समाजाच्या विषयी कळवळा कमी झाला नाही. काय असतं महाराज, सामाजिक काम करणाऱ्या माणसाला स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला जमत नाही. सामाजिक काम करणाऱ्या माणसाला स्नेहात अडकून जमत नाही. तुकाराम महाराजांचा मुलगा अन्न करता मेला, पत्नी अन्न करता मेली. तुकाराम महाराजांनी त्याची खंत बाळगली नाही. का बाबा? तुकाराम महाराज जे बोलले त्या तत्वानुसार चालले, म्हणून आज तुकाराम महाराजांची पूजा आहे. ऐका, तुकाराम महाराजांनी गाथ्यात लिहून ठेवलं, बाबा पैसे कमवायचे आहेत ना, पैसे कमवत असताना कोण्या मार्गाने कमवा, कोण्या मार्गाने कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार. उदास विचार करी, उदास विचार करी, उत्तमाची गती पावे, उत्तमाची गती पावे. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. हे गातात लिहिलं तुकोबारायने. मग आज लोकांनी ते शब्द का मानले तुकोबारायचे? आता लक्ष देऊन ऐका. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. दुष्काळ पडला, लोक यायची तुकाराम महाराजांकडे, महाराज आमच्या घरी धान्य नाही, आमच्या घरी ज्वारी नाही, गहू द्या, तांदूळ द्या. महाराजांनी वाटून टाकलं, लोकांना देऊन टाकलं. देत असताना एवढाही विचार केला नाही की आपल्याही घरी लेकरं आहेत, आपल्याही घरी एक सोडून दोन बायका आहेत, आपलंही कुटुंब मोठं आहे, लोकांना दिलं तर आपल्याला शिल्लक राहणार नाही. विचारच केला नाही, कुठे एक पोत सुद्धा दडून ठेवलं नाही. एक दिवस असा उजाडला, सगळं कोठात फुलं झालं, स्वतःच्या बायकोलाच अन्न खायला नाही मिळालं, बायको अन्न करता गेली. आता ऐका बरं, काही लोक दुसऱ्याच्या परिस्थितीचा फायदा घेतात. दुसरा संकटात असला की त्याचा फायदा घेतात काही लोक. कोरोनाच्या काळामध्ये काही लोकांनी समाजाचा फायदा घेतला. घेतला का? बघा, रेमडेसिवीर इंजेक्शन 1400 रुपयाला मिळतंय, ते इंजेक्शन 40,000ला विकलं महाराज. लोकांना एवढा त्रास दिला. पण लक्ष देऊन ऐका, ज्यांनी 1400 रुपयाचं इंजेक्शन 40,000ला विकलं असेल, पण आज ते पैसे घेऊन उड्या मारत असतील, पण लक्षात घ्या, त्यांचं नाव सुद्धा शिल्लक राहणार नाही या पृथ्वी तलावर. लक्षात घ्या.
कारण पापाचा पैसा कमवताना गोड वाटतंय, पण लक्षात घ्या तुकाराम महाराजांचं नाव का शिल्लक आहे. तुकाराम महाराजांकडे लोक येत होती, महाराज आम्हाला एक पोत ज्वारी द्या, त्याच्या बदल्यात 1 एकर आमची जमीन घ्या. आमचं खाल्लं वावर. पहिलं तर 1 एकर म्हणतच नव्हते हो. माझ्या वडिलांना एकर मध्ये किती गुंठे राहतात हे माहित नव्हतं. पहिलं तसं नव्हतं. एवढं वावर बघून या, मग ते वावर 5 एकरचं करायला, 4-25 200 गुंठ्याचं करायला, हे वावर बघून घ्या म्हणायचे. मग त्या काळात जर तुकाराम महाराजांनी समाजाचा फायदा घेतला असता तर तुकाराम महाराजांच्या आज कुटुंबाकडे किती जमीन राहिली असती. केलं का तुकाराम महाराजांनी तसं. काही लोक समाजाचा फायदा घेतात. बघा तुम्ही लक्षात घ्या, तुकाराम महाराज जसं बोलले तसं तुकाराम महाराज चालले, म्हणून तुकाराम महाराजांची आज प्रतिमा आहे. आज तुकाराम महाराजांचा गाथा आपण पारायणाला वाचतोय, आज तुकाराम महाराजांचा जय जयकार घेतोय. पण जी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचं शोषण केले, समाजाला त्रास दिले, समाजाच्या संकटामध्ये धावून न जाता त्या संकटामध्ये समाजाचं पिळवणूक केले, ती लोक आज सोन्याच्या ताटात जेवत असतील, पण एक दिवस असा येईल त्यांना पस्तावं लागेल. कळो येईल अंतकाळी शेवटी कळून काय फायदा महाराज. धृतराष्ट्राला शेवटी मरताना कळालं मी लई चुका केल्या, उगाच त्रास दिला भावाच्या पोरांना, उगाच द्रौपदीचं वस्त्र हरण केलं, सगळं माझ्यामुळे झालं. कळालं नसतं पण काय फायदा आहे. राहती निराळी रांडा पुरे सकळ, कोणी कोणाच्या पापाचा वाटेकरी होत नाही महाराज, आपणच होतो. अंतकाळी मी परदेशी बस एकटा, धनानी भूमो पशवश्च गोष्टे, भार्या गृहद्वारे घनस्मशाने, देहश्चित्तायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकहा. एकट्याला जावं लागतंय आणि एकट्यालाच जळावं लागतंय. जळताना कोणी सोबत येईना. देहगृहाची कामिनी ती तव राहिली भुवनी, मी तव जळ तसे स्मशानी. म्हणून संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा. संत जसे बोलले ना, तुकोबाराय सांगतात बोले कैसा चाले, तुका म्हणे तो अनमोल. तो अनमोल आहे बाबा, त्याच्यासारखा कोणी नाही. म्हणून बोलणारा आणि चालणारा या जगामध्ये जर कोण असतील बोलणारे आणि चालणारे तर तैसे संत जगी. क्रिया करुणी दाविती अंगी, तशी क्रिया संत महात्मे करून दाखवतात. कशी क्रिया बाबा. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. एखादं लहान बाळ आहे, नुकतंच चालायला लागलंय आणि चलत असताना ते बाळ जसं चालायला लागलंय तशीच आई चालते. तसं जर पाहायला गेलं तर नियम असा आहे महाराज, माणूस जेवढा उंच असतो तेवढा त्याचा पाऊल लांब पडतो आणि माणूस जेवढा कमी उंचीचा असतो तेवढा त्याचा पाऊल कमी पडतो. लहान लेकराचं पाऊल त्याच्या पाऊलानुसार, त्याच्या उंचीनुसार. मग आई उंचीनं मोठी आहे, आई वयानं मोठी आहे, आईचा पाऊल लांब पडतोय, पण लेकराचा पाऊल जवळजवळ हळूहळू पडतोय. छुनुक 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 चालायला लागले. आई म्हणते का हे लईच मागं पडायला लागले, तर आपला पण निघून जाऊ भरा भरा. असं नाही. बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. आई ओळखते बाबा की या लेकराला जसं चालता येतं ना
तसंच आपण चाललं पाहिजे. ज्ञानोबा राय सांगतात, जन्माला आलेल्या लेकराला जेव्हा ते अन्न खायला लागलं तेव्हा ते मोठ्या माणसाचा घास जेवढा असतो तेवढा घास खातो का तो? नाही. ज्ञानोबा राय सांगतात, एक घास 20 ठाई पिजे. एका घासाचे 20 घास करते कोण? आई. आणि म्हणते ह्या काऊचा, हा चिवचा, हा माऊचा, असं म्हणून त्याला भरवते. का बाबा? काळजी करते. तसं संत महात्मे या जगामध्ये इथं आल्यानंतर समाजाची नाडी ओळखतात, समाजाची कुवत ओळखतात, समाजाची पात्रता बघतात आणि प्रत्येकाला सारखं सांगत नाही. ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार, ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, त्याची देऊ. त्याची पात्रता, त्याची चालण्याची कॅपॅसिटी बघून त्याच्या बरोबरच आणि त्याला झेपत तेवढं देतात महाराज. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब ओझे त्यास त्याचे देऊ. जेवढं नाहीतर मुंगीवरी भार गजाचे पालन घालितात ते कोण कार्य सिद्धी. तुकोबाने सांगतात मुंगी आहे आणि तिच्यावर हत्ती बसवला, वाचल का मुंगी? मुंगी वाचल का चिठी? चिठी मुंगी वाचल का? हत्ती बसवला वाचणारच नाही. नाही म्हणला काल्याची पंगत तुम्ही केलीच पाहिजे. अरे बाबा, तो रोजंदारीवर रोज कामाला चालला आहे, तो रोज मजुरी करणारा माणूस आहे, त्याला काल्याची पंगत झेपत का? काल्याची पंगत म्हणल्यावर 50,000 पुरणार नाही. जमत का? नाही बाबा, तुला काल्याची जमत नाही ना? नाही, करून हरकत नाही. एक काम कर, एखाद्या दिवशी चहा तर सगळ्या वारकऱ्यांना 100 वारकरी येतील, 50 वारकरी, 20 वारकरी येतील, त्याला चहा पाणी. हो, चहा पाणी करू शकतो. तसं पुढच्या माणसाची कुवत बघून, पुढच्या माणसाची पात्रता बघून संत महात्म्यांनी प्रत्येकाला अधिकार सांगितला. ऐका आता, ज्याला हातपाय दिले देवानं, ज्याला चालता येतोय, बोलता येतोय, त्याला शरीर चांगलं आहे, त्याला सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे, हात वाचायला वया पाय, तर तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रेला जा. तीर्थयात्रेला जा, हात पाय चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, वय झाल्यावर जाऊ नको, आता जा. आणि ज्याला हात नाही, पाय नाही, देवानं ज्याला पांगळं केलं, ज्याला लुडं केलं, ज्याला चालता येत नाही, शरीरेष्टी नीट नाही, मग त्याला सांगितलं बाबा ठाईच बैसोनी आवडी अनंत आळ बाबा. सगळ्याला सारखं सांगितलं नाही हो. कुणाला सांगितलं तुम्हाला अमृत अनुभव झेपतोय ना, तुम्ही अमृत अनुभव वाचा. तुम्हाला चांगदेव 65 वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला गाथा वाचा. तुम्हाला हरिपाठ झेपते, हरिपाठ वाचा. मग तुम्हाला काहीच जमत नाही ना, काहीच करू नका. कामामध्ये काम, काही मना राम राम, हरि बोला घेता, उठता खेळता हरि बोला भांडता, हरि बोला कांडता, उठता बैसता हरि बोला जणी, हरि बोला विजणी, एका जनार्दनी हरि बोला. काय करा बाबा? सुंदर माझी जाती गे, गेली बहुती उभ्या गाऊ कौतुकी तू ये मानुषला, उभ्या गाऊ कौतुकी तू ये मानुषला. भाकरी करता देवाचं नाव घ्या. भाकरी करत हरिपाठ म्हणा. मोबाईलवर उगा दुसरेच गाणे लावण्यापेक्षा हरिपाठ लावून भाकरी करा. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, अन्न पवित्र होईल एवढंच करा हो, दुसरं काहीच करू नका. म्हणजे सोपं सांगितलं. म्हणून बाळकाची चाली माता जाणून पाहून घाली विठोबा.
तुमच्या आमच्यासाठी लहान होतात, तुमच्या आमच्यासाठी नम्रता धारण करतात आणि तुमचा आमचा उद्धार व्हावा यासाठी या भवसागर रूपी या भवसागरामध्ये अखंडपणे संत उभा राहतात. ऐका, संसाराला येण्याची आवश्यकता संतांना नाही महाराज. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. पाहायला गेलं तर त्यांना जन्माला यायची गरज नाही, पण केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठी संत महात्मे इथे येतात. जशी पाण्यामध्ये नाव असते बघा, तुम्ही पंढरपूरला गेला तर बघा जहाज असतात, नाव असतात. कशासाठी बाबा? या तीरावरून त्या तीराला नेऊन सोडण्यासाठी. तसं या जगामध्ये तुमचा आमचा उद्धार व्हावा या संसार रूपी सागरातून, या भवसागरातून तरुण नेण्यासाठी जशी नाव व्यवहारात उभा राहते ना, तसे संत महात्मे या संसारामध्ये उभे आहेत. त्या नावेप्रमाणे हेच अभंगाच्या शेवटी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी धाविती अंगी बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव जनासाठी जशी ती नाव पाण्यामध्ये अखंड उभा राहते तसे संत महात्मे या पृथ्वी तलावरती तुमच्या आमच्यासाठी हा संसाराचा सगळा कष्ट सहन करून भार सहन करून त्रास सहन करून या भवसागरातून तुम्हाला आम्हाला तारून नेण्यासाठी त्या नावेप्रमाणे अखंड या पृथ्वी तलावरती अवतरला येतात. पण आशेचे संत आहेत ते क्रियेमधून समाजाला समजावून सांगतात स्वतः तशी क्रिया करतात म्हणून तुकोबाला सांगतात तैसे संत जगी क्रिया करून लाविती अंगी. म्हणून मायबापू अशा परम पवन पावन झालेल्या या भूमीमध्ये आपला हा चाललेला अखंड नाम सप्ताह आपल्या परम भाग्याने आपला जन्म या वारकरी संप्रदायाच्या आश्रयाखाली झाला. आपल्या परम भाग्याने आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा याचं पारायण करायला मिळतंय. म्हणून घरामध्ये पवित्र अशी गाथा आणि पवित्र ज्ञानेश्वरी घरामध्ये ठेवा. मुलावर आणि मुलीवर चांगले संस्कार करा. काळाची आवश्यकता आहे. बघा तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ तुम्ही या ग्रंथासाठी द्या. कारण हेच ग्रंथ तुमचं आमचं कल्याण करू शकतात. बाकी या जगामध्ये तुमचं आमचं कल्याण करणार कोणी नाही. सगळं जग स्वार्थी आहे. फक्त संत महात्मे निस्वार्थी आहेत. महाराज ऐका, त्यांना खायला अन्न मिळालं नाही, त्यांना राहायला घर मिळालं नाही, त्यांच्या लेकरा बाळांना कपडा लता मिळाला नाही. पण आज वारकरी संप्रदायाची सेवा करणारा एकही वारकरी उपाशी नाही. महाराज हे कुणाचं असं महाराज सगळं तर हे संत महात्म्यांचं आहे. पण अशा संत महात्म्यांना विसरू नका एवढीच मागणी मागतो. जीवन जगत असताना शहरात जगा किंवा खेड्यात जगा. आता हा शहरी भाग आहे म्हणून मुद्दाम सांगतोय. वेळ संपलेली आहे. पण देवाला विसरू नका, देवाला विसरू नका, देशाला विसरू नका आणि धर्माला विसरू नका. या देशाला विसरू नका महाराज. कारण या देशासारखा पवित्र देश या पृथ्वी तलावर नाही महाराज. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा. जहाँ ऋषि मुनि और साधु संत तो जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम. असा देश नाही महाराज ज्या देशामध्ये सत्य अहिंसा त्याग समर्पण शांती शिकवल्या जाते. नाहीतर बाकीचे देश सगळे भोगवादी आहेत. भोग भोगा भोग भोगा. आमच्या देशामधली माय माऊली ज्ञानोबाला सांगतात कुळस्त्री दांड्याची निघाये परघर निघाली जरी साहेब तरी स्वपती तेवाय त्याची केली. नवरा रोज दारू पिऊन मारणारा जरी असला तरी आमची माय माऊली म्हणते वडा वडा मला पाव. वट सावित्रीच्या दिवशी 7 फेऱ्या घालते आणि 7 जन्म मला हाच मालक मिळून देते. ही संस्कृती आपली आहे. भोगवादी नाही आपली संस्कृती. दुसऱ्या देशामध्ये त्याग नसतो, समर्पण नसतो. आपल्या देशात त्याग आहे, समर्पण आहे. या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेकांनी आपला त्याग केला महाराज. समर्पण केलं कुटुंबाने. अनेक कुटुंबांनी समर्पण केलं कशासाठी? या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. म्हणून आमच्या माता माऊली त्याग करतात, समर्पण करतात. कारण ही संस्कृती जपण्यासाठी. म्हणून देवाला विसरू नका, देशाला विसरू नका आणि धर्माला विसरू नका. धर्म कोणता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अतिपतित जगी जे दीन पददलित दयाला ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. आमच्या संतांनी जगाला प्रेम द्यायचं शिकवलं महाराज. म्हणून खरा धर्म जो आहे आपला त्या धर्माला विसरू नका. आज आपल्या धर्माचंच पालन करायला माणसं तयार नाहीत. माळ घालायला लाज वाटते, कुंकू लावायला लाज वाटते, कपाळावर गंध लावायला लाज वाटते. माफी मागून सांगतो हातात बांगड्या घालायला लाज वाटते. का वाटत असेल? कारण हे सगळं टीव्हीतून आलेलं आहे. हे सगळं टीव्हीतून आलेलं आहे आणि हे सगळं महाराज
हे सगळं टीव्ही दाखवणारे फार मोठं राकेट आहे. जे मी सांगितलं ना मगाशी, मैपालीनं एकच काम केलं नाही, आपल्या अंतःकरणातला देव, आपल्या अंतःकरणातली धर्माची भक्ती, आपल्या अंतःकरणातली देशाची भक्ती काढून टाकलं त्यांनी. म्हणून तर भारत तेडे तुकडे होंगे असं म्हणणारे आज जन्माला आले. अशी लोक या देशात आहेत. भारताचे तुकडे करणारे लोक आहेत, भारताला जोडणारे नाही, भारताला तोडायला निघालेली लोक आहेत या देशात. कारण हे सगळं टीव्ही मधून आलेलं आहे. म्हणून मायबापू, आपल्या देशाचं, आपल्या धर्माचं रक्षण करा, आपल्या मुलावर चांगले संस्कार करा. मुलगा कीर्तनाला आणून बसवा, ज्ञानेश्वरी पारायणाला बसवा, त्याला संस्कार लावा. काळाची गरज आहे. तुमचा मुलगा डॉक्टर होऊ द्या, वकील होऊ द्या, इंजिनियर होऊ द्या, कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या, पण त्याच्यावर संप्रदायाचे संस्कार करा. ही काळाची आवश्यकता आहे. म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं वाक्य आहे, जीवनात कसल्याही प्रकारचं व्यसन करू नका, निर्व्यसनी राहा. कारण व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाज घडवतो. आज देशाला गरज कशाची असेल, तर व्यसनमुक्त युवकाची गरज आहे. नाहीतर आज बघायला गेलं तर एवढे बारके बारके पोरं, कॉलेजमध्ये जाणारे, शाळेत जाणारी पोरं सुद्धा व्यसन करायला लागली, बिड्या ओढायला लागले. हे लांब लांब बिड्या आहेत. पण ते बारकी बी बंद झाले आपल्या काळात. छोटी छोटी बिड्या होती, गणेश बिडी, नागपूर बिडी, मजूर बिडी. ते आमच्या लहानपणी आमचे वडील आजोबा ओढायचे, ते छोट छोट्या होत्या. आता ते पांढरे मध्ये काय दिवस होती, त्याला ब्रिस्टाल म्हणायचे लोक. ते बी बंद झालं. आता इथपर आहे म्हणजे. मी म्हणतो एवढी लांब कसं काय? ते म्हणजे मरण लवकर जवळ यायचं असं तर लांबगी ओढावं लागतं. आणि त्याच्यामध्ये पोरं काहीतरी दुसरं करून झालं. सांगू तुम्हाला, आमच्या नांदेडला रेल्वे स्टेशनला 5 किलो चरस पकडले. 5 किलो चरस नांदेडला रेल्वे स्टेशनला. मग चरस काय यायला लागले, कारण कॉलेज मधले मुलं आणि मुली ते ओढायला लागले. आपली मुलगी कॉलेज मध्ये चालली, पण कुणाच्या जाळ्यात अडकायला लागली का हे बघा. आज धर्माचं फार मोठं संकट आपल्यावर आहे, आपल्या मुलीवर आहे, आपल्या मुलावर आहे. म्हणून त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या मायबापू. अनेक प्रकरण आहेत, सगळी कीर्तनातून सांगायला जमत नाही. म्हणून माझं कुटुंब, माझी जबाबदारी. पण आपल्या मुलावर, आपल्या मुलीवर चांगले संस्कार द्या. कारण कॉलेज शाळेचं वातावरण असं झालंय, सगळं व्यसनीचा बाजार झालाय. सगळ्याला फक्त पैसे कमवायचं पडलंय, बाकी काही देणे घेणं नाही. तुमच्या लेकराविषयी, तुमच्या बाळाविषयी मला आठवतंय महाराज, पूर्वीच्या काळात लहान लेकरू जर देशी दारूच्या दुकानात दारू आणायला गेलं तर ते शिवा द्यायचा दुकानदार. हे चल तुझं वय नाही ते चल बंद कर. आता देणे घेणं नाही, पैसे घेतून देऊन टाकते. काय करायचं, काय करायचं सांगतो तुम्ही. नियम आहे, 21 वर्षाच्या खालच्या लेकराला दारू मिळत नाही, नियम आहे. पण नियम सगळे धाब्यावर बसवले लोकांनी. पुढाऱ्यांनी तर पहिलेच बसवले, लोकांनी बसून टाकलं, फक्त पैसा. म्हणून आपल्या लेकरांची जबाबदारी आपण घ्या. आज व्यसनामुळे सगळ्या गावागावामध्ये बघायला गेलं तर माता माऊलीच्या कपाळावरचं कुंकू पुसायला लागले, बापाच्या खांद्यावर पोराचं मड चाललंय. आईला विचारा काय दुःख आहे. ज्या लेकराचा बाप गेला दारू पिऊन, त्या लेकराला विचारा. मला खरं आनंद वाटतंय की आमच्या मराठवाड्यापेक्षा, आम्ही जन्माला महाराष्ट्रात जरी आलो, शिवाजी महाराजांच्या जरी भूमीत जन्माला आलो, आम्ही ज्ञानोबा तुकोबारांच्या भूमीत जरी जन्माला आलो, पण मला खरंच कर्नाटकच्या ह्या भागाचं कौतुक वाटतंय की कधीच कीर्तनामध्ये कुठलाच तरुण दारू पिऊन येत नाही. आणि मी असं एक गाव बघत नाही की त्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा. मी तर म्हणतो पोरी द्यायची असतील ना तर कर्नाटक भागातच द्या. कारण मला जेवढे भेटतात तेवढे माळकरीच मुलं भेटतात. आणि तरुण पिढी जास्त कर्नाटक भागातच कीर्तन असते. आमच्याकडे राहिलं, आमच्याकडे सगळे आणि तरुण कुठे आहेत, सगळे डीजे पुढे नाचायलाच आहेत. म्हणून आपला प्रांत चांगला आहे, आपला भाग चांगला आहे. हीच संस्कृती जतन करा. आणखी एपीएमसी या दरबारामध्ये चाललेला पांडुरंगाच्या दादासाहेबांच्या आशीर्वादाने चालणारा हा सप्ताह, उपस्थित सर्व गुणीजन विद्वान मंडळी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघात आताच आपल्या या कीर्तनामध्ये आलेले श्री हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज भंडारीकर यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द माझ्या मुखावाटे बाहेर गेला असेल, माझ्या वाणीचा दोष आहे तो. एखादा वायफळ शब्द, एखादा अबद्ध प्रमाण बाहेर गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे, तो माझ्या वाचनाचा दोष आहे. आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या गुरुवर्यांच्या चरणाजवळ जे भाषण केलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. माझे गुरुवर्य वैष्णवी बंडातात्या महाराज कराडकर यांच्या सानिध्यात जेही भाषण केलं तेही तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. तुकाराम.
क्रिया क्रिया करो क्रिया श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगण कृषी उत्पन्न बाजार समिती वाजवी येथे सप्ताहातील आजचा दुसरा दिवस. आजच्या दुसऱ्या दिवसाची हरिकीर्तनाची सेवा आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ब्रह्मानंद महाराज जाहूरकर ज्यांनी संप्रदायामध्ये भरपूर तपाचरण केलेल्या महात्म्याच्या संगतीमध्ये आपला काल व्यतीत केलेला आहे. अभ्यासाची सांगड घालीत जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावर आज चिंतन प्रतिपादन केलेलं आहे. अर्भकाची साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी धाविती अंगे.
संत महात्म्यांचा सुद्धा असणारं याच पद्धतीचा एक उपदेश आहे. पाहायला गेलं तर हा अभंग उपदेश या प्रकरणातही उमटतो. साधू संतांचा उपदेश दोन प्रकारचा असतो, एक वाचात्मक उपदेश आणि दुसरा क्रियात्मक उपदेश. स्वतःच्या क्रियेतून सुद्धा समाजाला उपदेश करून दाखवतात, याला म्हणायचं क्रियात्मक उपदेश. आणि उपदेश शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ, देश म्हणजे राहणे. परमात्म्याच्या जवळ जाऊन राहण्याचं जे साधन आहे त्याला उपदेश म्हणतात. अशा पद्धतीच्या उपदेशपर चिंतनाच्या अभंगातून महाराजांनी खूप सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी वाक्पुष्प गुंफलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा APMC मार्केट समितीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या अखंड हरिनाम सप्ताह समितीच्या माध्यमातून महाराजांचे कोटी कोटी आभार. संदीप महाराज, शंकरराव कोडगाळे गुरचिंचोळे, दुपारचे अन्नदाते श्री गोरखनाथ बिरादार चिंकोड बिदर म्हणजे गोविंद मामा, आणि रात्रीचे अन्नदाते अक्षय भरतराव बिरादार इंचोडकर भरत हॉटेल भालकी यांनी या ठिकाणी समोर यायचे. महाराजांच्या हातून त्यांनी आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. एक